तर नमस्कार मित्रांनो, आज चाललो आहे आम्ही जरा बाहेर फिरायला. तर इकडं पाठीमागे शहरात आहे, इकडं संतोष डॉक्टर आहे. तर बसलोय मी निवांत, आता साईडला बसलोय. संतोष आहे गाडी चालवतोय. तर आता आम्ही अकोल्याजवळ पोहोचलोयच, आता इंदरी फाट्याजवळ. आणि आज जायचं आहे जरा संगमनेरला. तर संगमनेरला कायसाठी जायचं आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. तर आता आम्ही अकोला म्हणजे तालुक्याचा गाव सोडून आता पुढं आलो आहे. आता इथं कळसमध्ये आलो आहे. तर आता कळसचा पूल म्हणजे जी प्रवरा नदी आहे, तर तो पूल आता पुढं आहे कळस गावातूनच थोडंसं पुढं गेलो पूल आहे. आणि आज जायचं कारणही नव्हतं एवढा काही, पण मग CNG संपला होता म्हणलं आपल्या गाडीचा, मग तो भरायला म्हणलं जावा. कारण इथं CNG संगमनेरला डायरेक्ट 30 किलोमीटरवर. म्हणलं दोन्ही कामं होतील त्यासाठी आलो होतो. आणि इकडं मस्तपैकी कळस कृषी प्रदर्शन मस्त बॅनर लावले इकडं. तर मग आज आहे नाही का आपण प्रदर्शनही पाहून येणार आहे. आता धानधरफळमध्ये आलो आहे मस्त. आता CNG भरला, आता आलो इकडं पुढं. तर संगमनेरमध्ये काला जाणार आहे ते सांगतो व्हिडिओमध्ये पुढं दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात. आम्ही पुणे नाशिक हायवेला आलो आहे आणि याच्या थोडंसं पुढं जाणार आहे. पुढं जाऊन ज्या कामासाठी आलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात. तर आता आम्ही आलो इथं कळस कृषी व डेअरी प्रदर्शन बघण्यासाठी. एकदम मस्त प्रकारे बनवलंय, बघू आता. कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 2026. आणि खूप असे उदाहरण आहेत जिथे तुम्हाला युट्यूबवरती भेटतील. सगळी माहिती आज डिजिटल आहे, भरपूरच गर्दी आहे प्रदर्शनमध्ये. आम्ही गाडी इथं पार्क केले, पण एवढी बेकार गर्दी आहे नाही का इकडं. नुसत्या गाड्या या नुसत्या 4 व्हीलरच. इकडे मोटरसायकल एवढा बेकार जागाच नाही, डायरेक्ट मोकार गर्दी. कालावधीमध्ये आपण चांगल्या हेतूने त्या एज्युकेशन कडे बघत होतो, पण आता मात्र हे पूर्ण एक मार्केट झालंय. डॉक्टर आवडतो ज्याची फी जास्त आहे, कारण एक असतो पालकांवरती अवलंबून राहू नका. तर आपण एक विशेष सत्काराकडे वळणार आपल्या संगमनेर आणि सर्व परिसरातील. इकडे बघा, इकडे समोर आहे का रजिस्ट्रेशन विभाग, तो विभाग आहे. बघू आता राज्य पातळीवरती नांदेड या ठिकाणी आज काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी प्रथम इकडे पास काढलेत, हे असे पास काढलेत. आता आम्ही चाललोय आतमध्ये, पास काढून आता आतमध्ये जाऊ, बघू काय मध्ये कशा पद्धतीचे. तर इकडं मस्तपैकी हात लावू नका, जिरेनियमचे जिरेनियम आहे, साल्विया, परत टिटोनिया, बरेच असे वेगवेगळे फुलं आहेत. इकडं आंबा आहे, बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत. इकडं शेवगा आहे, नारळ आहे. शेतकरी नाही त्याला तुम्ही बोलू लागेल का काम काहीतरी उपाय करेल, चांगल्या पद्धतीने करेल.
असल मग तर इकडं समजा ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे तिकडं. इकडं मस्त टोमॅटोचे फ्लावर बरेच असे म्हणजे शेतीविषयक आहेत. तर एकंदर साई समृद्धी एंटरप्राइजेस, साई समृद्धी रोपवाटिका, तरी संगमनेर कोथरूड रोड, सांगवी तालुका संगमनेर. मशरूम प्रोटीन फायबर इतर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज पण असतात. आपण याची भाजी बनवू शकतो. हे आपले डोसा इडली वगैरे बनवण्यासाठी हे हेल्दी ऑप्शन आहे. बॅटर्स हे ज्वार बाजरीपासून कडधान्य मिलेट्सपासून बनवले शकतो. हे प्रिझर्वेटिव्ह फ्रीज आहे सगळे. मैदा नसतो. हे आपले डायबिटीजचं पेशंट असेल तर त्यांच्यासाठी एक पावडर आहे. त्याच्यात 35पेक्षा जास्त गुण औषधी. हे जर तुम्ही घेतलं तर ती आपली डाईट मेन कशी असते, कार्बोहायड्रेट रिच असते. चपात्यांमध्ये कार्बोहायड्रेट, जेवणात कार्बोहायड्रेट. हे काय करतं की जेवणानंतर जे अचानक ग्लुकोज वाढतं, शुगर वाढते, त्याच्यासाठी ते अचानक नाही वाढत, हळूहळू ग्रॅज्युअली वाढते. त्याच्यामुळे आपली जी इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी ती वाढते. फुलं आले त्या बाई फुलं आले. इकडे तर मोकारच ट्रॅक्टर घेऊन आल्या. ते ट्रॅक्टर मधून आपण विश्व हायटेक नर्सरी याच्यामध्ये जाणार आहे. आज सगळं जाईल ती पण 50 ते 55 दिवस. बियाणे टाकल्यानंतर रोपं 22 ते 25 दिवसामध्ये तयार होतात. बघू शकता. नेमकं नाही का आता आपला शरद आहे नाही का, शरद नाही हीच व्हरायटी लावले. आणि नेमके आमची ती नर्सरीचा तो किचन बघितला आम्ही, त्याच्या वीरगावचा ॲड्रेस आता आम्ही पण तिथूनच घेतलंय आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे. आता आम्ही बघितलं इकडं, हे बघा एकदम मस्त लाल लाल अशी ढोबळी मिरची आणि ही पिवळी इकडं हिरवी पण आहे. शरद म्हणतो आता जाताना ना घेऊनच जाऊ. पण याची काडी कितीला आहे मॅडम? ही 2 रुपये 70 पैसे. 2 रुपये 70 पैसे. पॉली ही कोणती व्हरायटी आहे मॅडम? ओपनले ना इंडस 11 म्हणून व्हरायटी असते ती चालते. या व्हरायटीचं नाव काय मॅडम? ही बुकिन व्हरायटी. बुकिन. व्हरायटी. ओके, धन्यवाद. मित्रांनो, आता आपण नाही का ह्या क्वालिटीची 3 झाडं घेणार आहे आणि ह्या क्वालिटीचे पण 3 झाडं घेणार आहे आणि हिचे पण 3 झाडं म्हणजे तिन्यांचे पण 3 असे 9 झाडं आपण याच्यातून घेऊन जाणार आहे मित्रांनो. आणि आपल्या इथं लावणार आहे आणि लागल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. इकडं समोर आहे नाही का कृषी व डेअरी, ते याच्यामध्ये कृषीच्या आणि डेअरीच्या म्हणजे प्रत्येक हॉल आहे नाही का एक वेगवेगळं आहे. कृषीचा वेगळा, मग बाकी आता इथं डेअरी म्हणजे इथं गायींचे खाद्याचे पदार्थ वगैरे डेअरीचे सगळे इथे. नेचर डिलाईट म्हणून हे डेअरीचा प्रोडक्ट आहे. तर आता आपण बघणार आहे ते नेचर डिलाईट. बघू आता काय आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडून त्या सरांकडूनच माहिती बघू. तर याच्यामध्ये नाही का इथे दही आहे, ताक आहे, सगळेच म्हणजे डेअरीचे प्रॉडक्ट आहे. ते तुमच्या नेचर डिलक्स बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. कृषी प्रदर्शन, ॲग्री व डेअरी प्रदर्शन या ठिकाणी आम्ही नेचर डिलाईट पशु आहार, नेचर डिलाईट डेअरी प्रोडक्ट या संदर्भात आम्ही या ठिकाणी स्टॉल लावला. या ठिकाणी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आमचे नेचर डिलाईटचे पशु आहारामध्ये डायमंड, सोनेरा, वासरू, बर्मापूर जे डायमंड जे आहे आपण मिल्किंगमध्ये वापरतो अशा अनेक प्रोडक्ट आहेत. तसेच आमचे मिल्कमध्ये मिल्क प्रोडक्ट आहेत. आमची नेचर डिलाईट डेअरीचे आज 22 लाख लिटर दूध आहे
आणि नेचर डिलाईट पशु आहाराचा आमचा महिन्याचा 21,000 मेट्रिक टनाचा सेल आहे. धन्यवाद सर. तर बघा, तर मँगो फ्लेवर मिल्क आपल्याला दिले सरांनी आता प्यायला. तर ते आता आपण पिऊन बघणार आहे. तर शरद आता पिऊन बघणार आहे कसं लागत आहे ते. शरद पिऊन बघणार आहे, सांगणार आहे कशी लागत आहे आपल्याला. कसं लागत आहे शरद? मस्त आहे नाही का? नाही का? तर बघा हा स्टॉल आहे A to Z डेअरी फार्मिंग. तर हे सर आहे ते आता. तर हे पुस्तक आहे त्यांच्याकडं, म्हणजे A to Z डेअरी फार्मिंग दूध व्यवसायासाठी उद्योजकतेकडे. तर ते पुस्तक आहे ते कृषी व डेअरी एक हॉल आहे नाही का, डी हॉल आहे हा. मग आता याच्यात काय याच्यात पण तेच आहे, हे गायींचे खाद्य वगैरे त्याचं ते इकडं पण सेम आहे डायरेक्ट. नाही काय बा, त्यांनी कार्ड दिलं आहे आपल्याला. कार्ड दिलं आहे हे सर्व प्रकारची भाजीपाल्याची रोपं. ओम गायत्री नर्सरी. हां नाही का, द्राक्षांची वेल आहे ते कलम आहे ते. तर मग आता बघू आपल्याला भेटत आहे का ना तो कलम. तर त्यांना विचारून बघू. इकडं हे कशाच आहे, तर इकडं मस्तपैकी आहेत कलिंगडाचे आहेत, पपईचे ते. इकडे शिमला मिरची आहे आणि डाळिंबाचे पण आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचे आहेत ना, ऊसाचे आहे ते, सर्व प्रकारचे आहे ते. ऊर्जा पशु खाद्य कंपनीकडे आलेला आहे. ते तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहे. तुम्ही किती काय सांभाळता आणि कसा व्यवसाय करता त्याची माहिती द्या. चांगला तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतात? जनावरांच्या परिपूर्ण पोषणाकरता बाहुबली ही कंपनी, तर तिचं हे फीड आहे, बाहुबलीचं हे फीड आहे. तर त्यांनी नाही का हे आपल्याला आपल्या ज्या घरी गायी आहेत ना त्यांच्यासाठी हे थोडंसं खाद्य आहे ना ते वापरायला दिलं त्यांनी. तर आता हे खाद्य आपण आहे ना घरी घेऊन जाणार आहे आणि आपल्या गायींसाठी आपण वापरून बघणार आहे. तर मग कसं आहे, कसा रिझल्ट देतात. पण जास्त नाही, त्यांनी थोडंच दिलं हे खाद्य वापरून बघण्यासाठी. बाहुबली 400 आणि बाहुबली 1000 हे दोन व्हरायटी आहेत. तर आता आपण त्या सरांकडूनच थोडक्यात माहिती आहे नाही का जाणून घेणार आहे. आम्हाला गायांचं खाद्य पण दिलं यांनी, थोडीफार माहिती पण सांगितली. मला दूध वाढत आहे गायांचं, तब्येत वगैरे काय टेन्शन पण वाढत आहे. तर बघू घरी नेऊन घालणार आहे. पशुखाद्याकडून डॉक्टर पाटील बोलतोय. आम्ही आता नवीनच टेंट आणला इकडे बाहुबली पशुखाद्यासाठी. आमची पशुखाद्याची जवळजवळ 15 प्रोडक्ट आहेत. टॉप स्टार्टरपासून ते 35 लिटर दूध देणाऱ्या जनावरांपासून ते 5 लिटर दूध देणाऱ्या जनावरांपासून सगळे प्रोडक्ट आहेत आपले. तर एकदा संपूर्ण फॉर्म्युला वापरून त्याचा काय परिणाम आहे किंवा दुधात काय परिणाम होतो ते एकदा पाहावा. आता आपण इथं आलो, इथं बॅनर लावलाय महाराष्ट्रातील 10 लाख शेतकऱ्यांची पसंती. कोहिनूर शेततळे 15 वर्षापासून शेतकरी बांधवांची सेवेत. तर इथं नाही का यांचं. तर सर काय काय आहे तुमच्याकडं? रेडीमेड आहे, 2 मिनिटं या बाजूला मल्चिंग आहे. तर यांच्याकडे शेततळ्यासाठी कागद आहे, मल्चिंग पेपर आहे,
क्रॉप कवर आहे, म्हणजे बऱ्याच व्हरायटीज आहे. जीवामृत बॅग आहे, परत खाद्याची बॅग आहे का? नाही मुरघास बॅग, हा तिचा आमच्याकडे खाद्याची बॅग मुरघास बॅग. तर बऱ्याच प्रकारच्या बॅग आहेत यांच्याकडं. मित्रांनो आता ह्या स्टॉलला आलोय आणि इकडे एकदम म्हणजे असं टांगेल, आपण जुन्या घरांमध्ये कसं टांगितोय असंच वर टांगेला बऱ्याचशा हे येते. पुढं 1 फुटी लांब मिरची, 5 फुटी भोपळा, लाल भेंडी, लाल वाल, परत लाल चवळी, म्हणजे अशा बऱ्याच व्हरायटी आहेत इथं. आणि इकडं पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आणि आता इकडे नाही का मी जास्त काही बोलत नाही, पण त्यांचा बियाणं इथं ठेवलेलं आहे, ते थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवतो. आता शरद नाही का, शरद ना आता कुल्फ्या घेतल्या ते, तर 2 कुल्फ्या घेतल्या आमच्या दोघांसाठी. आता मी पण 1 कुल्फी खातोय. तर इकडे ना मित्रांनो डायरेक्ट ऑफर लावले, स्कॅन करा आणि मिळवा पेरूचे रोप मोफत. तर इकडे नाही का स्कॅन करून नाही का पेरूचे रोप आहे नाही का मोफत आहे. तर आता कोणतं पेरूचं रोप मोफत आहे ते बघू आता त्यांचं तोंडून. तर सर तुमची कोणती ऑफर आहे? स्कॅन करून आणि पेरूचे रोप मोफत, म्हणजे काय स्कीम काय आहे तुमची? म्हणजे असं की जे शेतकऱ्यांना वाटतं की ज्या शेतकऱ्यांना की 1-2 लावेल किंवा जे काही घरगुती लावण्यासाठी इच्छुक असतात त्यांना फ्रीमध्ये देण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये फीडबॅक घेतो आणि त्यानुसार मग त्यांना आपण ते देतो. ओके धन्यवाद. आता मी स्कॅन केलाय, तर स्कॅन करून आता त्यांनी नाही का हे पेरूचे रोप दिलंय मला, तर धन्यवाद. मित्रांनो ना स्पेशल ऑफर होती 9 जानेवारी 2000 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत. इकडे पूर्ण कसे केस लावायचे ते कोणाला टक्कल पडेल असेल त्यांनी आहे ना, हे बघ अशी टक्कल जर पडेल असेल त्यांनी तिथे या आणि मस्तपैकी केस बनवून घेतील. तर कॉन्टॅक्ट नंबर आहे नाही का, तेव्हा इथं खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला. तर आता हे बघा कळस पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन 2026 आणि इकडे डायरेक्ट डेमो पीस आहे. मग बोला बघा पूर्ण इकडून पण आहे शेती केलेली, डायरेक्ट डेमो पीस. आणि त्यांनी हे बघा दोडकं वर जाण्यासाठी आहे नाही का हा तंगूस वापर केलाय, म्हणजे मासं पकडायचा जाळा नाही का त्याचा वापर केलाय. तर हे बघा इकडं कांदे लावलेले ते मस्त मोठमोठाले कांदे झाले ते. आणि इकडे हे बघा मस्त टोमॅटो जाम लागल्यात, पण या काही पिकेल दिसेना. म्हणलं एखादा कसा तोडून खाईल, पण या काही पिकेल दिसेना. तर आता ही प्रात्यक्षिक पीक टोमॅटो 606 ही व्हरायटी आहे. वांगे आहे ती ए बावड्या एखादा कलिंगड पाहायचा का? तर इथं कलिंगड आहे ती हे बघा छोटी छोटी आहे ती, पिकली नाही अजून. मला वाटत आहे भाजीसाठी न्या वगैरे तोडून, तिकडे कोणीच नाही आहे. आणि इकडे बीट लावले ते, मला वाटत आहे आता तोडून घ्यावा थोडासा नाही का, लाल तोंड तरी होईल एखादा. आणि इकडं हा दाद्या उभा राहिला ना, त्याच्यामुळं काही तू लक्ष ठेवायलाच आहे. मग इकडे फार पुढंपर्यंत अशी आहे नाही का बैलगाडी आहे ना मक्कानी सजवली आहे बघा, जशी शेतकऱ्याची एकदम बैलगाडी सजवेल राहते ना, तर असे आता ती बारकी मुलगी ती लाजत आहे एकदम, जास्त माणसं झाल्यात ना. तर ही व्हरायटी आहे नाही का शिरायू सीड्स या प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे HY क्राऊन 733 ही व्हरायटी आहे मकांची. गहू आहे बावड्या घेतो का ओंब्या कराय?
मस्त गहू आहे. कवळाच आहे का शिकवाय नाही त्याच्यात तरी वाढला इकडे माग मेथी पेरेल आहे. भाजी घेतली असती पण आता नका घरी आहे आपण. तर इकडं हे जे मकाचं सीड आहे ना तर हे लांब उडी जास्त दाणे तर मस्त सीड आहे मकाचं. मित्रांनो या बारकोडवर जर गुगल कॅमेरा केला तर हा बारकोड स्कॅन केला तर त्याच्यात आपली माहिती येते आणि ती स्कॅन केल्यानंतर ते फ्रीमध्ये आपल्याला देते. ती एक डेमो पीस आहे. तर धन्यवाद सर. मोठा हरभरा झालाय आणि हा आता उळ्याला नाही याचे पण याला काही घाटच लागला नाही अजून बारीक बारीक आहे ते बघा. तर आता काय बारीक बारीक असल्यामुळे आपण काही नेऊ शकत नाही उळ्याला. तर इथे बघा मक्का येते बघा इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे इकडे एक आहे बरेच मोठमोठाले मक्का येते. मस्त कोथिंबीर आहे आपल्या भाजीसाठी नेली असती पण आता सर्व हिडे येते त्याच्यामुळे नेत नाही. आपण आज आमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आमचा. तर उद्याचा शेवटचा दिवस आहे. पूर्ण जेवढे वाफे उपटून देऊ. हो धन्यवाद सर. आम्हाला उद्या खालीच करायचे ते. हो ना. तर ते सर म्हणतात दिली असती पण आजच्या दिवस जरा डेमोसाठी ठेवले. तर धन्यवाद सर तुम्ही बोलल्याबद्दल. इकडं मोठमोठाले कोबू आहेत पण हे आता काय आपल्या काहीच नाही कोयता बिता नाही तर आपण तोडून घेतला असता. इकडे फ्लावर आहे आता काय कोयता नसल्यामुळं आपण हे नाही काय बघा छोटी छोटी फ्लावर आहे मस्तपैकी. इकडं गहू येतो वांगे येते आणि ही कांदा लावायची मशीन आहे. तर आता बसून पाहतो कसं कांदा लावितात ते मी आता लावून दाखवतो तुम्हाला. स्टँड आहे पडलाय त्याच्यामुळं मी काही बसत नाही आता. जाऊ द्या मरू द्या आता असेच दाखवितो. नाही का हे बायो लिक्विड फर्टिलायझेशन त्याच्यासाठी हलवायचं आहे मग नंतर इकडं गॅस तयार होतं याच्यामध्ये. आणि सरांनी ऑफर लावले एकदम मस्त पैकी आहे. सर काय ऑफर आहे तुमच्याकडे? हे आपला तशी 21,000 किंमत आहे 5x10 फुटाची. पण आजच्या ह्या प्रदर्शनामध्ये आपण ऑफर ठेवले 200 रुपये भरून जर तुम्ही बुक केलं तर 21,000 तुम्हाला 15,999लाच भेटणार आहे आणि तेही होम डिलिव्हरी असणार आहे. इन्स्टॉलेशन अगदी फ्री असणार आहे. तर धन्यवाद सर. या नवीनच मी पाहिलाय आणि शहरातला माहित आहे ह्या ब्रोकोली ह्या बघा लागल्या ती डांगरासारख्याच आहेत. ह्या बघा म्हणजे चायना डांगरा ती थोडक्यात. इकडं पेरू केळीचे बागे येते. मोकारच कमरा एवढला गहू झालाय म्हणजे कमराच्या वर आहे छाती एवढला गहू आहे. आणि गावाच्या लोंब्या पण बघा ना किती मोठमोठाले आहेत जाम मोठमोठाले आहेत. हे बघा कोणता गहू आहे सर? ही पॅसिफिका कंपनीचा दामिनी गहू आहे. याच्यात उत्पादन क्षमता खूप जास्त आहे. लांब मुंबई आहे. उत्पादन क्षमता खूप जास्त आहे. एका मुंबईमध्ये कमीत कमी 80 ते 100 दाणे आहे सर याच्यामध्ये. आणि आता स्टम्प जो आहे सर्वात मजबूत असल्यामुळं हा पडत नाही सर. ओके पडत नाही. एका एकरचं जर उत्पन्न बघतो मला तर कमीत कमी 30 ते 35 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन होते. तर पॅसिफिक दामिनी संशोधित गहूचा वाणे आहे मित्रांनो. व्हिडिओ चालू आहे. तर इकडं तर वेगळाच गहू दिसतोय जरा. तर हा आहे नाही का पॅसिफिक सरपंच मल्टी कट ऑर्डर आहे ऑर्डर हा गहू आहे. गाई म्हशीसाठी नेमकं काय याचा गाई म्हशीसाठी काय होतं याचा? ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आपण 3 कापणी करतो. याची 55 ते 60 दिवसात पहिली कापणी होती. त्याच्यानंतर आणखी एक कापणी होती 30-35 दिवसानंतर आणि तिसरी कापणी आणखी 30-35 दिवसानंतर. गाई मशीनसाठी का? हा मुरगासाठी वापरू शकतो तुम्ही कटिंग. तर मित्रांनो हे गाई मशीनसाठी आहे नाही का हे आपण वापरू शकतो. पहिल्यांदा त्या गव्हासारखंच दिसतंय एकदम सेम टू सेम. गावामध्ये पावडरची व्हेरायटी आणि मग हे गाई मशीनसाठी आहे ना एकदम 3 कटिंग होते त्याच्या. आणि ते नाही का फायबर आणि प्रोटीन भरपूर असं आहे ते. बसलोय मी डायरेक्ट एवढी बेकार तंबाटा लागल्यात. तर ह्या बघा अशी जर तंबाटा लागली म्हणजे या काही पिकेल नाही आहे त्याच्यामुळं आता पाहतो इकडं तिकडं आणि पिकेलच नाही. हे बघा तर मस्तपैकी बाग फुलवले ही टोमॅटोची. हे बघा
तर ही व्हरायटी तुम्हाला दाखवतो. ही समोर बॅनरवरती व्हरायटी आपण बाजारात पाहतो एकदम बारीक बारीक राहतात, पण ही जामच खतरनाक झाले. मोठे 2 किलोच्या आसपास असेल ते नाही का. झेंडूची बाग आहे आणि एकदम इथं आल्यानंतर वातावरणच एकदम फ्रेश होऊन गेला एकदम. हे बघा मस्त फिरून आहे ना, जाम वैतागलो होतो सगळा फिरून झाला. मग आता इकडे संतोष डॉक्टर शहरात गेला तिकडे कुपन आणायला. जरा आता मला नाश्ता करावा, कारण नाश्त्यामध्ये आता बरंच आम्ही फुकाटचं आहे ना, बरंच काय काय खाल्लं आहे. पण आता त्याच्यामुळं मग आता हे नाही. आणि संतोष म्हणतो नाही आता जरा नाश्ता करू. मग आता नाश्ता करू आणि मग निघू घरी. आता आपण नाही का आता नाश्ता करतोय आम्ही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.